हा
ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारी येली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जली रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमा नाडले इहलोकी भव सिंधुसे बांधिला शेतुजेने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रह निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापकू सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागीतिये दिव्य लोकाशी नेली प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी नमू शारजा जे चतुर्णाची आत्मजा वाक्सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरण ओजा माझे दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांचिनी पुण्य पावन प्रसन्न होती श्रोतेजन तया नमन माझे दंडवत आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया नमन माझे दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकला हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकला नामा म्हणे महायोग पीठे तटेवी मरत्या परम सुंदरी काय दारू मुनी समागत दिष्टंत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम
मन मन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता ओम नमो ज्ञानेश्वराय तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका मस्तक हे पायावर मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावर करी संताचा यावर करी संताचा वार करी संतांच्या आपुल्या बळे नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी शिकविता धनी वेगळाची कायम्या पामरे बोलावी उत्तरे परित्या विश्वंबरे बोलविले तुका म्हणे कोण जाणे त्यांची कळा वागवी पांगुळा पायाविन साळुंकी मंजुल बोलत सेवाणी शिकविता धनी वेगळाची मैसी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती चालविणे भिंती बैसोनिया नोये हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखविणे रोकड्या विश्वजना निळा म्हणे तीही संगीची तरणे दिन उद्धरणे नवल कोण नो ह्या सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे पट्ट शिष्य कोण निळोबराय यांचा अभंग कधीच भंग न होणारा असा अभंग आपल्या समोर सादर केलेला आहे। भावार्थाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे। आज हा सप्त्याचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे दिलेले ग्रामस्थ मंडळ सुकापूर यांनी
परंतु मला जे आमंत्रित केलेलं होतं 1-1.5 महिन्यापूर्वी ते हरिभक्तीपरायण जनार्दन पाटील यांनी मला, मी देहूला वारीला होतो बीजोत्सवाला, त्यावेळी देहूला फोन आला बरोबर, आणि सांगितलं महाराज कुठली तारीख पाहिजे. म्हटलं तारीख आता मी बिजेला आहे. म्हटलं 17-16, म्हटलं 16ला हनुमान जयंती आहे, आमच्याकडे कार्यक्रम आहे. म्हटलं 17, आणि 17 तारीख घेतली. त्यावेळी सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा विठ्ठला. मी ग्रामस्थ मंडळ सुकापूर यांना विनंती करतो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह चालू राहो, ही पांडुरंगा चरणी प्रार्थना आहे. आज या सप्त्याला किती वर्ष झाली? 48 वर्ष झाली. म्हणजे 4 तप झालेले. बारचोक 5व्या तपाकडं वाटचाल आहे. विठ्ठला. या अभंगाचा भावार्थ असा आहे, म्हैसी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती आणि चालविणे विनती. अहो, म्हशीच्या मुलाच्या मुखातून वेद बोलवणं म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे? म्हैसी पुत्रा मुखे बोलविणे आणि भिंत चालवणे ही सुद्धा काय सामान्य गोष्ट नाही. दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी काय सांगितले? नो हे असामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. अहो, आजचा नैवेद्य खाणं हा सुद्धा काय सामान्य महिमा. महिला मंडळ तुम्ही देवाला नैवेद्य दाखवता, देव खातो का तुमचं? पण इथे नामदेवरायाच्या हातचा नैवेद्य खाल्लेला आहे, तो भावार्थामध्ये प्रकट करणार आहे. तिसऱ्यामध्ये चरणात महाराजांनी काय सांगितले? उदका माझी वया ठेवणी कोरड्या आणि दाखविणे रोकड्या. अहो, पाण्यामध्ये 13 दिवस वया ठेवून कोरड्याच्या कोरड्या काढणं म्हणजे का सामान्य महिमा आहे का? उदका माझी वया ठेवून कोरड्या दाखविणे रोकड्या. शेवटच्या चरणात निळोबाराय सांगतात, निला म्हणे तीही संगेची तरणे आणि दिन उद्धरणे. ज्याच्या संगतीने उद्धार होतो ते संत आहेत. नाव स्वतः तरते आणि दुसऱ्याला तारते. निळा म्हणे तीही संगेची तरणे, आणि संत हे दीनजनांचा उद्धार करण्यासाठी या भूतलावरती अवतार घेतलेला अभंगाचा शब्दशः धावता भावार्थ. विठ्ठल. 2 दिवस तुम्हाला पंचपक्वानाचं जेवण मिळाले असेल. पहिल्या दिवशी हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज यांनी कीर्तन केलं, मी हजर होतो. दुसऱ्या दिवशी रसाळ महाराज, श्रीकांत महाराज रसाळ, पण तिथे कार्यक्रम असल्यामुळे मी काय काल आलो नाही, पण माझ्या कार्यक्रमासाठी हजर आहे. कारण का कार्यक्रम असं तेव्हा महाराज कुठला कार्यक्रम तर डबल घेतात का? विठ्ठल विठ्ठल. आज तुम्हाला लोण्यावरची तहान ताकावर भागवावी लागेल आणि दुधावरची तहान पाण्यावर भागवावी. थोडं परिनिर डाळ भात दिला जाईल, पण तो शुद्ध आणि सात्विक आहार दिला जाईल. विठ्ठल. महाराज म्हणतात, म्हैशी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती. या चरणाचा भावार्थ पाहू. ज्ञानेश्वर महाराजांनी 1193 मध्ये कुठे अवतार घेतला हो? चुकलं तर सांगा बरं का. आता 66 वय झाले, एखाद वेळेला विसर पडल. 1193 मध्ये कुठे अवतार घेतला? आळंदीकर. आळंदीमध्ये अवतार घेतला. जगत उद्धार आला की धरीला. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचं नाव काय हो? विठ्ठलपंत. एकदा इंद्राणीच्या तीरावर बसले होते. सिद्धोपंत कुलकर्णीने त्यांना पाहिलं. मनामध्ये अशी जिज्ञासा झाली का आपली मुलगी रुक्मिणी याला देऊन टाकावी, आणि विचारपूस केली. लगेच लग्न लावून दिलं. आपल्याला लग्न जमवायला किती महिने किती वर्ष लागतात हो सांगा? पण लगेच लग्न लावून दिलं आणि विठ्ठलपंत घरी आले. आई वडील वयोवृद्ध असल्यामुळं वैकुंठवासी झाले. आता वैकुंठवासी कोणाला लिहावं, स्वर्गवासी कोणाला लिहावं आणि कैलासवासी कोणाला लिहावं हेच आपल्याला कळत नाही. विठ्ठला.
कामाची जबाबदारी कोणावर पडली? विठ्ठलपंतांवर पडली. परंतु संसारात मन लागेना. एके दिवशी रात्री घराबाहेर पडले. मजल दर मजल करीत करीत काशीला पोचले. आपल्याला कटेकर बाबा काशीला जायला किती दिवस लागतात? गेलेत का तुम्ही? आता तुम्ही ते यात्राच काढता. हा, हे एका मिनिटात काशीला पोचले. फक्त कीर्तनात बरं का. विठ्ठला. रामानंद स्वामीच्या आश्रमामध्ये गेले. रामानंद स्वामींनी त्याला दत्तात्रय महाराजाकडून दीक्षा दिली. दत्त म्हणजे दिलेला, अवधूत म्हणजे विकार धुवून काढणारा. जय जय अलख निरंजन हा दत्ताचा मंत्रघोष प्रचलित आहे. दत्ताच्या गबलेमध्ये झोली आहे ते मधमाशीचं प्रतीक सांगितलेलं आहे. दत्ताच्या हातामध्ये कमंडलू आहे ते त्यागाचं प्रतीक सांगितलेलं आहे. आणि त्या दत्तात्रय महाराजांकडून दीक्षा दिली. आणि रामानंद स्वामी दक्षिणेकडील तीर्थयात्रा करीत करीत कन्याकुमारीचं दर्शन घेतलं, रामेश्वरचं दर्शन घेतलं, भीमाशंकरचं दर्शन घेतलं आणि आळंदीला पिंपळाच्या झाडाखाली बसले. का बसले हो पिंपळाच्या झाडाखाली? का बसले? कारण पिंपल ही संतांची विभूती सांगितलेली आहे. महिला मंडळ, तुम्ही कुठल्या झाडाला प्रदक्षिणा करता? वडाच्या. का? जन्मोजन्मी 7 जन्मी का? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नित्यनेमाने रुक्मिणी इंद्रायणीचं स्नान करायची आणि त्या पिंपळाच्या झाडाला काय करायची? प्रदक्षिणा करायची. तिने रामानंद स्वामींना पाहिलं आणि मनामध्ये विचार आले. साष्टांग दंडवत घातलं. आता साष्टांग दंडवत कशाला म्हणतात? कशाला म्हणतात? हे 8 अंग आपल्या जमिनीला टेकले पाहिजेत, त्याला म्हणतात साष्टांग दंडवत. आणि आशीर्वाद दिला. काय दिला असेल आशीर्वाद? अष्टपुत्र सौभाग्य होते. बस तरी चालेल, हरकत नाही. अष्टपुत्र आपण झाला. आता बिडकर महाराजांनी सांगितलं आहे अष्टपुत्र सौभाग्यवती. त्यावेळेचा आशीर्वाद होता बरं का. अष्टपुत्र सौभाग्यवती हसली. हसण्याचं कारण विचारलं, का हसली? आता मला जर इथे कोण कीर्तनात हसला तर मला काय आनंद होईल का हो? हसण्याचं कारण विचारलं. तिने सांगितलं आता तुम्ही मला आशीर्वाद दिलेला आहे अष्टपुत्र सौभाग्यवती भव, पण माझ्या पतीने तर संन्यास घेतलेला आहे. दिवस मोजले. रुक्मिणीला बरोबर घेतली, सिद्धोपंतांना बरोबर घेतले आणि कुठे गेले? बोला बोला, झोपले नाही ना तुम्ही? मग बोला ना जोरात. विठ्ठला. काशीला पोहोचले. काशीला आणि रामानंद स्वामीने हाक मारली, चैतन्य स्वामी बाहेर या. चैतन्य स्वामी बाहेर आले. समोर कोण होती? पत्नी. दुसरे कोण होते? सासरे. खरं काय ते सांगा. आता सासरे आणि पत्नी जवळ असल्यामुळं खरं सांगावं लागलं. रामानंद स्वामी, तुम्हाला परत गृहस्थ आश्रमामध्ये जावं लागेल. तुका म्हणे हेची आश्रमाचे म्हणू. तुका म्हणे हेची आश्रमाचे म्हणू. परमपद बळ वैराग्याचे. आता 4 आश्रम सांगितलेले आहेत. कोणकोणते? ब्रह्मचर्य, वानप्रस्थ, गृहस्थ आणि संन्यासा. बरोबर. तुम्हाला परत गृहस्थ आश्रमामध्ये जावं लागेल. आणि गृहस्थ आश्रमामध्ये आले आणि 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांना 4 मुलं झाली. आपला भावार्थ काय आहे? महिषी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती. 12 वर्षाच्या किती मुलं झाली? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान. आपल्या मुलांचं आयुष्याचं कल्याण झालं पाहिजे असं प्रत्येक बापाला वाटते की नाही? आणि ते शुद्धीपत्रकारता पैठणला गेले. पैठणकरांनी सांगितलं तुम्हाला देहांत प्रायश्चित. आता देहांत प्रायश्चित का घेतलं, कसं घेतलं, मी काय आता सांगून वेळ घेत नाही. विठ्ठला. मुलं मोठी झाली आणि पैठणला गेली. कशा करता हो? शुद्धीपत्र करता.
तेव्हा पैठणकरांनी न्याय दिला, तुम्ही संन्यासाची मुलं आहात, तुम्हाला काय शुद्धीपत्र मिळणार नाही. आता समोरच रेडा धावला होता, अक्कल नसलेला प्राणी आणि त्याच्या मुखातून वेद बोलवणं ही काय सामान्य गोष्ट आहे. विठ्ठला माऊलींना रावलं नाही, म्हणावं लागलं. काय म्हणावं लागलं? त्या रेड्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे, एकच. एक ब्राह्मण काय म्हणतोय, अरे हा काय ज्ञान्या, याचं पण नाव ज्ञान्या ना, याचं पण नाव, नावामध्ये काय फरक आहे का? दुसरा म्हणतोय, अरे मारा 4-5 आसूट त्या रेड्याच्या पाठीमध्ये. दुसऱ्याने काय केलं, 4-5 आसूट कुणाच्या पाठीत घातले? रेड्याच्या पाठीत घातली. पण चमत्कार घडला माझ्या माय बाप हो, वल माऊलींच्या पाठीवरती उठले. कुणाच्या? तेव्हा तिसरा ब्राह्मण काय म्हणतोय, अरे आपण तर मारलं रेड्याला आणि वल या माऊली ज्ञानोबाच्या पाठीवर कसं काय? तेव्हा चौथा ब्राह्मण काय म्हणतो, त्यांचा बाप बंगाली जादू शिकून आला असेल. आता बंगाली जादू शिकून आला का? हो, त्यातला प्रकार असावा. रघुवीर जादूगार आणि जादूचे प्रयोग आम्ही विखे हायस्कूलला 8वीला असताना पाहिलेले आहेत प्रयोग. विठ्ठला कोण काय बोलेल त्याचा भरवसा नाही. शेवटी माऊलींना राहुलं नाही, उठले आणि रेड्याच्या जवळ गेले. त्यावेळी तो रेडा वेद बोलू लागला, त्याच्या मस्तकावरती हात ठेवला. ओम स्वस्ती श्री परमात्मने ओम भुवस्वहा. ज्यावेळी रेडा वेद बोलू लागला ना, तेव्हा सर्व ब्राह्मण मंडळी काय झाली, काहीतरी चमत्कार दाखवल्याशिवाय लोक आपल्याला नमस्कार करत नाहीत. विठ्ठला काय करतो, रेड्याच्या मुखातून वेद बोला. अक्कल नसलेला प्राणी म्हणजे रेडा. आपला हायवेला बघा सफेद बाउंड्री मध्ये मारलेली असते, आहे का? असते ना. त्या रेड्याला काय वाटलं, ती सफेद बाउंड्री कुणाकडनं आहे, कुणाकरता आहे? माझ्याकरता. त्या सफेद बाउंड्री मधून चालत होता कोण? अक्कल नसलेला प्राणी. पाठीमागून ट्रक ड्रायव्हर आला, हॉर्न वाजवला. रेडा काय बाजूला झाला, परत हॉर्न वाजवला. 3-4 हॉर्न वाजवले, पण रेडा काय बाजूला होत नाही. शेवटी राग आला. कुणाला? या ट्रक ड्रायव्हरला. गाडीतून तुला काठी घेतली आणि 4-5 काठ्या त्या रेड्याच्या पाठीमध्ये घातल्याबरोबर शेवटच्या काठीला तो मागे वळून पाहत होता. कोण? रेडा. की भारतात काय चाललेलं आहे. अक्कल नसलेला प्राणी आणि त्याच्या मुखातून वेद बोलवणं म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे. विठ्ठला सर्कशी मध्ये रिंग मास्टर काम करतात. सर्व प्राण्यांना शिकवत आहे. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, किती एक उपजती मरती, बहिरी अंध होती पांगू. पशुना पाप काय पुण्य काय कळतं का हो? श्रेयस काय प्रेयस काय? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, किती एक उपजती मरती, बहिरी अंध. किती जन्माला येतात, पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरी. बहिरी अंध होती, किती बहिरी अंधी पांगले आणि मुकी होतात. विठ्ठला सर्व प्राण्यांना त्या रिंग मास्टर शिकवतात, पण रेड्याला शिकवत नाही का? रेडे शिकून हजारो रिंग मास्टर वेडे झालेले आहेत, म्हणून रेड्याच्या भानगडीत पडत नाहीत. विठ्ठला त्याचा मशीनचा धंदा असेल ना, दूध काढण्याचा, इथं कुणाचा असे आहे का? कारण आता बहुतेक मला वाटतं धंदे सर्व गाय गोमूत्र भेटत नाही, ते सुद्धा आपल्याला विकत आणावं लागतं पूजेला. विठ्ठला तो मालक काय करतो, त्या रेड्याला सोडतो. रेड्याला म्हणजे पारडाला लहान कशा करता? पिण्याकरता. आणि मग तो पारडू काय करते, जो मालक असतो ना सोडणारा, तो त्याला काय करतो, चाटत बसतो.
तो मालक मारतो थोबाडीत. वा, काय करतो कुणाच्या? तेव्हा त्या पारडाला अक्कल येतं. काय अक्कल येतं? की मला प्यायला सोडलेलं. मग गोठ्यामध्ये 20 म्हशी असतात. आपल्याला भावार्थ करायचा, म्हैशी पुत्रा मुखे बोलविणे. मग गोठ्यामध्ये 20 म्हशी असतात. त्या पहिल्या म्हशीच्या काशेला तो पारडू बिलकतो. ती मारते लात. कुणाच्या? त्या पारडाच्या. मग त्याला वाटतं ही आपली. मग दुसऱ्या म्हशीच्या काशेला बिलकतो. ती मारते लात. त्याला वाटतं ही आपली आई. मग तिसऱ्या म्हशीच्या काशाला ती मारते लात. लाता खात पण उदास होत. त्याला माहित आहे. काय माहित आहे? काय माहित आहे? आवाज करा. झोपले का काय? नाही ना. जी आपल्याला लाथच मारणार नाही ती आपली आई ठरणार आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, जय जय व शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षती. हे शुद्ध भक्तिरूपी माते, तुझा जय जयकार असो. तू आनंदाचा वर्षाव करणारी माता. आणि मातेचा निर्णय लागणार आहे कुणाला कळतं? नाहीतर गाईच्या वासराला सोडा. 1000 गायी असू द्या, पण आई ओळखण्याची ताकद कुणात आहे? वासरामध्ये आहे, पण पारडात नाही. विठ्ठल आपला भावार्थ म्हैशी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती. आता म्हशीच्या मुलाच्या मुखातून वेद बोलवला. पुढचा काय आहे चरण? चालविणे भिंती बैसोनिया. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नेवाशाकडनं फिरत फिरत चाललेली होती. त्याने 14 वेळा काळाला परत पाठवलं. ते चांगदेव बाबा ध्यानस्थ बसले होते म्हणून नाव 14 वेळा काळाला परत पाठवलं म्हणून नाव चांगदेव बाबा. मुक्ताईनं पाहिलं, अरे ज्ञानदादा हे असे कोण ध्यानस्थ बसलेले आहेत? माऊली सांगतात ते चांगदेव बाबा आहेत. आणि त्या परिसरामध्ये कोण जर मेला ना तर प्रेत आणून त्याच्या काय करायची? जवळ टाकायची. असं प्रेतांचं ढीग पडलं होतं. मुक्ताईनं पाहिलं आणि काय विचारते, ज्ञानदादा या भागामध्ये लोक प्रेत जाळत नाहीत किंवा गाडत नाही वाटतं का? ते प्रेतांचं ढीग पाहून मुक्ताई म्हणाली. तेव्हा त्यांचा काष्ट नावाचा शिष्य सांगतोय, आमचे बाबा समाधीतून 6 महिन्यातून जागे होतात. प्रेतांकडे पाहिलं की प्रेत जिवंत होतात आणि आपापल्या घरी कुठे जातात? कामधंद्यासाठी. तेव्हा ती 8 वर्षाची मुक्ताई काय म्हणते, ज्ञानदादा मी करू काय ना जिवंत? काय पात्रता असेल त्या 8 वर्षाच्या मुक्ताईची? पटकन सांगून जातो. तिथं हाड पडलं, ते एक हाड ते उचललं. पहिला प्रयोग मेलेल्या माणसावर केला नाही त्या 8 वर्षाच्या मुक्ताईने. मग कुणावर केला? कुणावर? बोला बोला. कुत्र्यावरती. कुत्रा मरून पडला होता, त्या कुत्र्यावरती पहिला प्रयोग केला. आणि त्या कुत्र्यावरून असा हात फिरवला. कोणी? आता ती काय मंत्र बोलली तो मंत्र मला माहित नाही. तो मंत्र मला जर अवगत असता तर मी सुद्धा मेलेली माणसं जिवंत केली असती. विठ्ठल तशीच प्रक्रिया या 8 वर्षाच्या मुक्ताईनं संपूर्ण मेलेल्या प्रेतांवरती केली. प्रेत जिवंत झाली, आपापल्या घरी कामधंद्यासाठी निघून गेली. 6 महिन्यातून चांगदेव बाबा समाधीतून जागे झाले. सभोवताली पाहिलं, काय दिसला असेल? आनंदा काय दिसला असेल? अहो एकही प्रेत नव्हतं. तेव्हा चांगदेव बाबा म्हणतात, अरे काष्ट यावेळेस सरकारनं कॉलरा प्रतिबंधक लस टोचून घेतलेली आहे वाटतं. का असं बोलले? कारण एकही प्रेत नव्हतं. नाही बाबा, नेवाशाकडनं 4 भावंडं आली होती. त्यातील 8 वर्ष
वर्षाच्या मुक्ताईनं ही प्रेत जिवंत केली. काय सांगतोस? टीव्ही बघून सांगत नाही, मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. मग लेखणी साहित्यानं, लेखणी साहित्यानं कोरा कागद आणा, कोरा कागद आणला, पेन आणा, पेन आणला. आपल्याला मित्राला पत्र पाठवायचं असेल तर आधी काय लिहावा लागतो? काय लिहावा लागतो? मायना. काय मायना लिहितात? प्रिय मित्र अमुक अमुक यास, तुझा मित्र अमुक अमुक याचा साष्टांग नमस्कार विनंती हा झाला मायना. आणि खुशाली त्या पत्रात कळवायची. चांगदेव बाबाचा पेन त्या कागदावरतीच. तेव्हा त्या शिष्यामध्ये चर्चा होती. महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका. काय शिष्यामध्ये चर्चा होती? काय रे, तो एक शिष्य त्या शिष्याला काय म्हणतोय? काय रे, पेनात शाई नाही वाटतं का? असं बघू का म्हटला बरं सांगा? असं का म्हणाला? पेन तसाच होता कागदावरती. तो दुसरा काय त्याला सांगतो, अरे पेनात शाई आहे. पण या शब्दामुळं रामाला 14 वर्ष वनवास. पण आपल्या बाबाच्या डोक्यात काही नाही. विठ्ठल. चांगले बाबांनी पत्र कोरच्या कोरं घेतलं, शिष्याच्या हातात दिलं. शिष्य घेऊन आळंदीला गेला. माऊलींच्या हातात पत्र, माऊलीने पत्र फोडलं. पत्र कसं होतं हो? मुक्ताईनं 8 वर्षाच्या पाहिलं. अरे ज्ञानदादा, अरे 1400 वर्ष जगला पण कोराच राहिला. तेव्हा माऊली म्हणतात, अगं मुक्ताई, कोऱ्या कागदावर काहीतरी लिहिता येतं, पण हा 3.5 हाताचा कागद खराब झालेला आहे. याच्यावर काय लिहिणार? आणि त्या कोऱ्या कागदावरती 65 ओव्या लिहिल्या. शिष्याच्या हातात शिष्य घेऊन चांगदेव बाबांच्याकडे आला आणि खोललं पत्र. काय होती हो पहिली ओवी? स्वस्ती श्री वटेषु. परिणाम असा झाला, कोण योगी, कोण संन्यासी, कोण बालका आहेत त्यांची भेट घेतली पाहिजे अशी मनामध्ये तळमळ सुरू झाली. आणि मनामध्ये तळमळ सुरू झाल्या असताना अहंकार गेला नव्हता. अहंकारे नाडीला तुका म्हणे वाया गेला. जमिनीवर निघाला नाही. हातात सर्पाचा चाबूक घेतला, वाघावर बसला, रणवाद्य वाजत होती, आकाश मार्गे निघाला. ही 4ही भावंड त्या पडक्या भिंतीवरती, आपला भावार्थ काय? चालविणे भिंती बैसोनिया. ही 4ही भावंड त्या पडक्या भिंतीवरती बसली होती. मुक्ताईनं आकाशाकडे पाहिलं. अरे ज्ञानदादा, हे आकाश मार्गे कोण येत आहेत? तेव्हा माऊली म्हणतात, अगं मुक्ताई, हे आकाश मार्गे चांगदेव बाबा आपल्या भेटीला येत आहेत. आपल्या घरी जर पाहुणा आला तर काय, या बसा, नमस्कार करतो आपण. मग मुक्ताई म्हणते, आपण त्यांना सामोरे जाऊया का? बसले कुठे? पडक्या भिंत. काय प्रभूची मात जगाला दावी येले कोडे, ज्ञानदेव बैसले भिंतीवर. अहंकार गळून गेला आणि गुरुपुत्र झाला. मग आपला भावार्थ काय होता? म्हैशी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती आणि चालविणे भिंती. म्हशीच्या मुलाच्या मुखातून वेद बोलवणं आणि भिंत चालवणं, तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणातून Oh
अकरामुखे बोलविणे श्रुती चालविणे भिंती बैसोनिया नोया सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. पहिल्या चरणामध्ये माऊलींचं वर्णन आहे. आता या दुसऱ्या चरणामध्ये कुणाचं वर्णन आहे हो? नामदेव राहायचं आहे. नैवेद्य हातीचा शुगरीने आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे. जेवणाचा आनंद त्यावेळी असतो माय बाप हो. शुगरीनीनं हौशेने स्वयंपाक केला पाहिजे आणि वाढणारानं उदार अंतःकरणानं वाढलं पाहिजे, तेव्हा त्या जेवणाचा खरा आनंद असतो. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, म्हणून अन्नाला नावं ठेवून अन्न खाऊ नये. कोण जेवला, कधी जेवला, कुणाबरोबर जेवला आणि काय जेवला, या 4 गोष्टी एकत्र आल्या म्हणजे अन्नाला विशेष असं महत्त्व प्राप्त होतं. हा कयमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. धर्मराजाकडे भोजन मागण्याकरता आलेले आहे. रात्रीचे 12 वाजून गेलेले होते. थाली उकडी घातलेली होती. धर्मराजा चिंतित आहे. धर्म भीमाकडे पाहे सत्वहानी होत आहे. द्रौपदीनं पाहिलं आणि सांगितलं आंघोळ्या करून या, 12 वाजून गेलेले आहेत. जेवण तयार करते आणि मग भगवंताचा धावा केला. कृष्णा धावरे लवकरी संकट पडले मजवरी. अरे तू आमुचा कैवारी आले विघ्न निवारी. भगवंत आले धावत आणि काय म्हणतो, अगं द्रौपदी मला जेवायला वाट, भूक लागलेली आहे. अरे दादा त्याच्यासाठी तर तुला बोलावलंय ना, तू म्हणतो मला भूक लागलेली आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. आपलं देव काहीतरी घेतो, नंतर आपल्याला म्हणजे आवळा देऊन कोहळा काढणं. विठ्ठला आणि मग त्या थालीला पान चिकटलेलं होतं ते खाल्लं. मंडप तयार, जेवण तयार. दुर्वास ऋषी आले, बसले जेवायला आणि हा भीमदादा गदा घेऊन फिरत होता. कशात? पंक्तीमध्ये. खबरदार, गाठ माझ्याशी आहे का? पात्रावलीवर शिल्लक ठेवलं तर सत्वाने घेऊन चालला होतात काय? कोण म्हणतोय? भीम म्हणतोय. ऋषी खाली माना घालून जेवत होते. त्या ऋषींची पोट फुगली. पोट पात्रावलीवरच दिसना. तो पंक्तीवाला ह्या पंक्तीवाल्याला सांगत होता, अरे तुझ्या उजव्या हाताकडचे गुलाबजाम तसेच आहेत. कोण सांगत होता? या पंक्तीवाला. तो पंक्तीवाला ह्या पंक्तीवाल्याला सांगत होता, तुझ्याही डाव्या हाताकडची बासुंदीची वाटी एवढी पोट फुगली. काय धर्मा घरचे गोड अन्न, जरी असती आपुली पोटे लहान. जरी माथा असते तोंड अन्न भक्षित असे. ब्रह्मदेवाने आपल्याला पुढं तोंड दिलंय. वरती दिले असते तर आपण तांबाडी खोक्यात भरतो ना, तसे 10-20 लाडू त्यात भरले असते. अशी त्या ऋषीमध्ये चर्चा चालली होती. विठ्ठला धर्मराजाला सांगता, धर्मराजा पुरे पुरे पुरे. विचार करा, आपलं काय भावार्थ आहे?
नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी विठ्ठल. नामदेवरायाचे वडील कोण हो? बोला बोला. नामदेवरायाच्या वडिलांचं नाव काय? दामा शेट्टी. कपड्याचा व्यापार करायचा, पाठीवर गठ्ठा मारायचा, गावोगावी फिरायचा. कशा करता? कपडे विकण्याकरता. एके दिवशी दामा शेट्टीला विलंब झाला, म्हणजे उशीर झाला. त्यावेळी ती गोनाई काय म्हणते, अरे नामे हा नैवेद्य घे, देवाला दाखव आणि परत घरी घेऊन ये. 5 वर्षाचे नामदेवराय होते. आपल्याला भावार्थ करायचा आहे, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. गेले मंदिराकडे निघाले. एका हातात जेवणाचं ताट, दुसऱ्या हातात पाण्याचा तांब्या. मंदिरात गेले, देवाच्या जवळ नैवेद्य ठेवला, पाणी फिरवलं. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या ताटाभोवती पाणी फिरवल्याशिवाय श्लोक नका म्हणू ते चालेल, जेवण करू नये. विठ्ठल विठ्ठल. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, अर्धा तास झाला. देवानं ढुंकून पण नैवेद्याकडे पाहिलं नाही. त्यावेळी नामदेवरायाने प्रतिज्ञा केली. काय प्रतिज्ञा? हे देवा, माझे बाबा आणत होते ना तेव्हा खात होतात, आणि मी आणलं तर तू खात नाहीस. जर तू हा नैवेद्य खाल्ला नाहीस तर काय करीन? तुझ्या पायाशी हे डोकं आपटून प्रांत्या करीन. केवढी मोठी प्रतिज्ञा. विठ्ठल तुमची आमची प्रतिज्ञा टिकत नाही. नवरा बायकोचं भांडण घरात झालं, नवरा बायको समोर प्रतिज्ञा करतो. काय करतो? उद्यापासून घराचं तोंड पाहणार, पण महिन्यानी. म्हणजे तुमची आमची टिकत नाही. लंकेचा राजा रावण, त्याचीही प्रतिज्ञा टिकली नाही. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटाबंदी. कोटी घरं जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी. त्या रावणाची प्रतिज्ञा टिकली नाही. काय? खारा पाणी गोड करणं, आकाशाला पायऱ्या करे आणि सोन्याला सुगंध देणे. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला काय तिकडे जायचं नाही प्रतिज्ञेकडे, कारण आपल्याला 10:30च्या आत संपायचं आहे बरं का. आणि अगोदर संपवलं तरी चांगलंच आहे, पण आपला कीर्तन झाले 8:30 नंतर. विठ्ठल आणि चमत्कार घडला माझ्या मायबाप हो. देवाने नैवेद्य खाल्ला. का खाल्ला, कसा खाल्ला याचं तुम्ही समजा. आणि रिकामं ताट वाटी जेव्हा नामदेवरायाच्या हातात दिली, आणि नामदेवरायाला सांगितलं. काय सांगितलं देवाने? हे बघ, तू तुझ्या आईवडिलांना सांगू नकोस. आईवडिलांना तर सांगू नकोस, पण पंढरपूरमधल्या लोकांना जर माहिती झालं, काय देव जेवतोय, मला अजीर्ण होईपर्यंत खायला घालतील. ते श्लोक आहे बरं का. रुत्थारुष्टी समुद्रेषु रुत्था तृप्तस्य भोजनम, रुत्था दानम समर्थस्य, रुत्था दीपो दिवापिच. रुत्थारुष्टी समुद्र, समुद्रात पाऊस पडणं व्यर्थ आहे. रुत्थारुष्टी समुद्रेशी रुत्था तृप्तस्य भोजनम. जो जेवून तृप्त झालेला आहे त्याला भलं जेवण देण्याचा अर्थ आहे का? रुत्थारुष्टी समुद्रेषु रुत्था तृप्तस्य भोजनम, रुत्था दानम समर्थस्य. आता या कटेकर बाबांना दान करणं व्यर्थ आहे, श्रीमंताला दान करणं व्यर्थ आहे की नाही मला सांगा. रुत्थारुष्टी समुद्रेषु रुत्था तृप्तस्य, रुत्था दानम, श्रीमंताला दान करणं व्यर्थ आहे. रुत्था दीपो दिवापिच, आणि सूर्यापुढं दिवा लावणं व्यर्थ आहे. आपण उदाहरण सांगितलं असतं, आपण नको जाऊ द्या. विठ्ठला तुझ्या आई वडिलांना पण सांगू नको. पंढरपूरच्या लोकांना माहीत झालं तर मला अजीर्ण होईपर्यंत खायला घालतील. नामदेवराय घरी गेले आणि आईनं विचारलं, गोनाईनं काय विचारलं? अरे नाम्या, अरे बाबा नैवेद्य काय झाला? नाम्या 1 नाही 2 नाही, गपच्या गप. काय देवा सांगितलंय? आई वडिलांना सांगू? अरे नाम्या लवकर सांग, नैवेद्य काय झाला? तू तसा कबूल येणार नाही. घरात गेली आणि काठी आणली.
मारू नको आई नाही दिले कोणा, मारू नको आई नाही दिले कोणा, लागतो चरणा नामा म्हणे, मारू नको आई नाही दिले कोणा, लागतो चरणा. आई तुझ्या पाया पडतो, मला मारू नको, मी कोणाला दे. मग सांग नैवेद्य काय झाला आपल्याला भावार्थ काय ना. नैवेद्य हातीचा, भीती पोटी मारायच्या भीतीनं नामदेवराज सहज बोलला. काय बोलला? देव जेवला देव. तेवढ्या दामाशेट्टी दारात हजर. काय चाललंय तुमच्या माय लेकरांचं? हा बघा नाम्या काय म्हणतो, काय म्हणतो? देव जेवला. हे बघ परत नैवेद्य कर. आली का पंचायत? सांगितलं होता आई वडिलांना, आईला माहीत झालं, वडिलांनाही माहिती. परत गोनाईने नैवेद्य केला, नामदेवरायच्या हातात दिला. पुढे नामदेवराय, त्याच्या पाठीमागे दामाशेट्टी, त्याच्या पाठीमागे गोनाई आणि त्याच्या पाठीमागे जनाबाई. कुठे चालले? मंदिराकडं देवाला नैवेद्य घेऊ. नामदेवरायच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. हे देवा, तू सांगितलं होतं आई वडिलांना सांगू नको, पण मग भीतीपोटी मारायच्या भीतीनं मी आईला सांगितलं, तेवढे वडील दारात हजर. पण तुझा भक्त कधी खोटं बोलत नाही देवा. तू जेवला ना ते खरं सांगितलं, मी काय खोटं बोललो? आता एकदा जेव. माझ्या आईवडिलांवर माझ्यावर विश्वास नाही आईवडिलांचा, म्हणून एकदा जेव. तुला परत कधीच त्रास देणार नाही. विठ्ठला आणि मग नामदेवराने नैवेद्य ठेवला, देवाला पाणी फिरवलं त्या नैवेद्याला, आणि चमत्कार घडला माझ्या मायबाप हो. देव जेवला, आणि देव जेवल्यानंतर रिकामी ताट वाटी जेव्हा नामदेवरायाच्या हातात दिली, ती पाठीमागे असलेल्या दामाशेट्टीनं पाहिली. आणि दामाशेट्टी काय म्हणतो? 12 वर्ष तुझं उपवासी मारिले, 12 वर्ष तुझं उपवासी मारिले, आजी जेवविले नामदेवे, आजी जेवविले नामदेवे, आजी जेवविले नामदेवे, आजी जेवविले नामदेवे. 12 वर्ष तुझं उपवासी मारिले, आज जेवविले नामदेवे. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. तेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरण. हा समान महिमा संतांचा, रोहे हा समान महिमा सकाळी पण 10 ते 12 कीर्तन केलं, आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि मी होतो आजारी, कारण ते कीर्तन मी
10 तारखेला होतं ते केलं नाही का? सलाईन लावल्या तर कीर्तन करायला जाईन का मला सांगा? तरीसुद्धा काल्याचा 3ऱ्या दिवशी कार्यक्रम केलाच. विठ्ठल जनार्दन केणी इथं आहेत बघा, ते आले. त्यांचा वडिलांचा 13व्या निमित्त कीर्तन. आणि मला तर शुगर आहे. आता तुम्हाला ते सांगायलाच नको, एका नवीन प्रकार नाही. आज 15 वर्षे झाली की शुगर काय डॉक्टरनी सांगितलं कमी होणार नाही, तुम्ही गोळ्या बंद केल्या आता ती वाढतच राहील. पण कधी कधी गोळ्या चुकतात, त्याच्यामुळं हा परिणाम आहे. विठ्ठला नोया सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा आणि उदका माझी वया ठेवोनी कोरड्या आणि दाखविणे रोकड्या. विश्वंभर बाबा यामध्ये तुकाराम महाराजांचं वर्णन आहे बघा या चरणामध्ये. हे पांडुरंगाचे निश्चिम भक्त होते. वारीला जाता आलं नाही का? आजारी पडले, वारीला काय जाता आलं? पांडुरंगाने स्वप्नात सांगितलं. काय सांगितलं? मी तुझ्या बाबांचं देहावसन झालं. संपूर्ण संसाराची जबाबदारी अमाईवरती पडली. अमाईला विश्वंभर किती मुलं होती हो? 2 मुलं होती. 2 हरी आणि आळंदीकर. चुकलं तर सांगा बरं का? विठ्ठला आणि ती मोठी झाली. पटकन सांगतो, लगेच लग्न लावून दिले. दोघंही सैन्यात भरती झाले. आपण कधी विचार केला का हो? जे जवान आपल्या सीमेवरती डोळ्यात तेल घालून आपल्यासाठी लढतात, त्या जवानांसाठी जरा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा. कधी त्यांचा आपण विचार. आणि हे दोघेही, मला काय सांगायचं आहे, दोघेही सैन्यामध्ये भरती झाले आणि तिथे त्यांचा अंत झाला. का झाला, कसा झाला, आता काय सांगून वेळ घेत नाही. विठ्ठल आणि मग हरीची पत्नी गरोदर होती, मुकुंदाची पत्नी भगवत मार्गाला लागली. आणि तुकाराम महाराज 8व्या पिढीमध्ये कसे जन्माला आले ते लक्षपूर्वक ऐका. विश्वंभर बाबांचे चिरंजीव विठोबा बुवा किती झाले मोजा बरं का? विश्वंभर बाबांचे चिरंजीव विठोबा बुवा, विठोबावाचे हरिबुवा, हरिबुवाचा शंकरबुवा, शंकरबुवाचा पदाजी, पदाजीचा कन्हैया, कन्हैयाचे बोल्लोबा, बोल्लोबाच्या पत्नीचं नाव कनकाई आणि कनकाईच्या पोटी तुकाराम महाराज 8व्या पिढीमध्ये जन्माला आले. संसार थाटामाटात चालला होता. तुकाराम महाराजांची पहिली पत्नी रखमाई, हिला दम्याचा विकार होता, दम्याचा. म्हणून तुकाराम महाराजांनी पुनर्विवाह केला. आजार बरा होत नाही म्हणून तुकाराम महाराजांनी पुनर्विवाह केला. म्हणून आपण करू नका. आणि मी जर पुनर्विवाह केला असता तर आज या गादीवर नसतो. विठ्ठल 2 बायका आणि फजिती. मग विचार करा. आणि मग तुकाराम महाराजांना वैराग्य प्राप्त झालं. तुकारामा संसार कालानं उडी घेतली. जमीन नापेर झाली. गुरंढोरं देशोधडीला लागली. स्त्री एक अन्न करता मेली. मुलगा संताजी मरण पावला. भाऊ सावजी विरक्त झाला. आणि संकटामागून संकट येऊ लागली. आणि तुकाराम महाराजांना वैराग्य प्राप्त झालं. कधी भंडारा डोंगर, कधी भामचंद्र डोंगर, तर कधी बोराडा डोंगर. कशा करता? तपश्चर्याला जायचे. आणि तपश्चर्याला जात असताना जिजाबाई तुकाराम महाराजांना जेवू घातल्याशिवाय अन्न ग्रहण करत नव्हती बरं का. महिला मंडळ, तुम्ही सुद्धा आपला पती आला नाही त्याच्यासाठी थांबा. ते जर संध्याकाळचं गिराईक झिंगत येणारं असेल तर त्याच्यासाठी थांबू नका. विठ्ठल
एकदा भाकरी घेऊन जात होती, पण नक्की तुकाराम महाराज कुठल्या डोंगरावर गेले हे कसं काय तिला कळणार? कोणाला? मग ज्या डोंगरावर जायचं, भंडाऱ्यावर जायचं असेल ना, त्या भंडाऱ्याच्या डोंगरात धुलीला कान लावायची. त्या धुलीमधून विठ्ठल 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 असा ध्वनी उमटला की भंडाऱ्यावरती गेले. एकदा भाकरी घेऊन जात असताना पायाला काटा भरला. विचार करा माझ्या मायबाप हो. आणि तिथे भगवंतानं गुराख्याचं रूप घेतलं आणि सांगितलं काय, मी काटा काढतो. म्हटलं बाबा तुझं लहान वय आहे, तुला काय माझा काटा काढता येणार? काय म्हणतोय काय म्हणतोय विटकर? अरे बाबा मी भल्या भल्यांचे काटे काढलेत. कंसाचा काढला, पुतनेचा काढला, रावणाचा पण काढला, तर तुझा काटा म्हटलं सहज काढतो. घेतलं ना पाय, देवानं ते पाय मांडीवरती घेतलं. म्हणजे काय पात्रता असेल त्या जिजाबाईची. विठ्ठल काटा कसा काढला ते जिजाबाईला आज कळ पण लागली ना, काय नाही, अलगद काटा काढला. अरे बाबा किती हात तुझा चांगला आहे रे. आणि गेली भाकरी घेऊन. कुणाला? तुकाराम महाराज म्हणून सांगितलं. काय सांगितलं? त्या जंगलामध्ये मी आलता ना, काटा भरला. त्या गुराख्यानं, अगं जिजाबाई तो काटा आवले, तो काटा या घनदाट जंगलामध्ये कोणी येणार नाही, माणूस सगळं स्वापद त्याला खाऊन टाकतील म्हटलं. आणि त्याने काढला. तो माझा पांडुरंग परमात्माच असला पाहिजे. अशा प्रकारे हास्य विनोद करी सर्वांनी दोघांनी ते जेवण संपवलं. विठ्ठल एकदा भामचंद्र डोंगरावर बसले असताना व्याघ्र सर्प विंचू अंगाशी झोंबले, पिडूजे लागले सकलिका. 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठोबा भेटला निराकार. आणि मग तुकाराम महाराज कीर्तन करू लागले. पटकन सांगून जातो. आणि कीर्तन करीत असताना वेदाचं अंग उघडं पाडू लागलो. ते ब्राह्मणांना काय खपलं? मंबाजी बुवा याने तक्रार गुजरली. कुणाकडं? कुणाकडं? रामेश्वर शास्त्रींकडं. अरे देऊचा तुक्या, आपलं वेदाचं अंग उघडं पडतो, त्याला वेद बोलण्याचा अधिकार नाही. आता असं म्हटल्यानंतर शिवबा कासाराच्या पत्नीच्या घरी एकदा वस्तीला राहिले होते. कोण? तुकाराम महाराज. कीर्तन झाल्यावर आणि सकाळी आंघोळीला पाणी दिलं. कोणी? शिवबा कासाच्या पत्नीनं. इतकं उकळतं पाणी ठेवलं. तुकाराम महाराज आंघोळीला बसले आणि ते गरम पाणी नेऊन त्यांच्या अंगावर टाकलो. जळो माझी काया लागला ओ नवा, शेवटी पांडुरंगाचा धावा केला. असे अनेक प्रकारचे हाल त्यांनी केलेले आहेत त्या तुकाराम महाराजांचे. त्या मंबाजी बुवानं काट्याच्या फाट्यानं मारलं तरी रागवले. शेवटी त्याला उठवायला गेले. चल बाबा, तुझे मारल्यानंतर माझे तुझे काय म्हटलं, ते हात दुखले असतील. एवढी शांतता, दया, क्षमा, शांती तेथे विठ्ठल विठ्ठल. आणि मंबाजी बुवानं तक्रार उधरली. आणि मग त्या रामेश्वर शास्त्रींनी त्याला कीर्तन करायला लावलं. आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून रामेश्वर शास्त्रींची टर उडवली. कोणी? तुकाराम महाराजांनी. आणि मग राग आला. कुणाला? रामेश्वर शास्त्रीला. आणि तुकाराम महाराजांना सांगितलं, तुम्ही जे कवित्व केलंय ना, अभंग रचना, ती इंद्रायणीच्या डोहात बुडवा. बरं तशी नुसती बुडू नका, दगड बांधा. आणि मग ती तुकाराम महाराजांनी त्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या. 13 दिवस धरणं धरलं. किती दिवस? 13 दिवस अन्न पाणी वर्ज्य. पांडुरंग परमात्म्याने 13 दिवस त्यांचं त्या वह्यांचं रक्षण करून कोरड्याच्या कोरड्या वह्या तुकाराम महाराजा हातात दिल्या. तेच महाराज अभंगाच्या तृतीय चरणातून
आणि मग रामेश्वर शास्त्रीने त्यांचा छेल केला आणि रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह होऊ लागला. मग दाह शांत करण्याकरता ते माऊलींच्या जवळ गेले आळंदीला. माऊलीने सांगितलं हा दह तुमचा माझ्याने शांत होणार. वास्तविक पाहता माऊलींना त्याच्या अंगाचा दाह शांत करता आला नसता, पण संत स्वतःला मोठेपणा देत नाही, आपण आपल्याला मोठेपणा देतो. विठ्ठल तुम्ही तुकाराम महाराजांकडे जा, तुमच्या अंगाचा दाह शांत होईल. मग काय केला, अनगडशा फकीराची विहीर होती, त्या विहिरीत उडी टाकली. कशा करता, विहिरीत होता तोपर्यंत दाह होत नव्हता, विहिरीच्या बाहेर पडला की अंगाचा दाह व्हायचा. तेवढ्या ते अनगडशा फकीर आले न काय बोलले, हो ऐशे ही डुबते रहो. विचार करा, त्या अनगडशा फकीराच्या तो कटोरा होता ना, कटोरा तो कधीच भरत नव्हता. त्यांनी तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकली आणि अनगडशा फकीर देहू गावात आले. तुकाराम महाराज कुठे राहतात, तुकाराम महाराज कुठे राहतात. आणि तुकाराम महाराजांच्या घरी आली. तुकाराम महाराजांच्या पत्नीनं जिजाबाईनं काय केलं, जोंधळे शेजाऱ्याकडून आणले होते आणि दळत बसली होती. आणि तेवढ्यात हा अनगडशा फकीर दारात उभा होता. त्या भागीरथीनं काय केलं, पसा भरला आणि कुणाला द्यायला चालली होती, अनगडशा फकीराच्या कटोऱ्यात टाकायला चालली होती. तेवढ्यात उठली जिजाबाई आणि अगं कार्टे, आपण 3 दिवसाचे उपवासी आहोत, शेजाऱ्यांकडनं जोंधळे आणले, तू ही बापासारखी उधळी झालीस. विठ्ठल आणि मग तिच्या हातावरती फटका मारल्याबरोबर ते पीठ काय केलं आणि भागीरथी गेली आणि ते हाताला कण चिकटलं होतं. कण ते कटोऱ्यात असे झटकल्याबरोबर अनगडशा फकीराचा कटोरा फुल भरून खाली पीठ पडू लागलं. विठ्ठल आणि मग रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराजांच्या जवळ आले. तुकाराम महाराज त्याच्या मस्तकावरती हात ठेवल्यावर अंगाचा दाह झाला आणि अंगाचा दाह शांत झाला. त्यात रामेश्वर शास्त्रींनी काय लिहिली, तुकाराम महाराजांची आरती लिहिली. हा तुकीता तुलनेसी रामेश्वर शास्त्रींनी तुकाराम महाराजांची आरती लिहिली. निळा म्हणे ती संगेची तरणे आणि दिन उद्धरणे नवल कोण. निळा म्हणे ती संगेची तरणे, नाव स्वतः तरते आणि दुसऱ्याला तारते. केवटाचं उदाहरण आहे, पण मी आता उदाहरण देऊन काय ते पुढे जात नाही. विठ्ठला त्याच्या संगतीने उद्धार होतं ते संत आहेत. निळोबराय उपोषणाला बसले. किती दिवस हो, 42 दिवस. पांडुरंग परमात्म्याला दया आली, दया. पांडुरंग परमात्मा निळोबारायना भेटण्याकरता आले, पण निळोबाराय परिचय द्यायला तयार नव्हते. महिला मंडळ, तुझ लागी येथे बोलाविले कोणे,
लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आला. हे देवा, ज्या ज्यावेळी भक्तावरती संकट होतं ना देवा, त्या वेळी आला योग्य आहे. भक्त प्रल्हादावरती संकट होतं. ज्यावेळी इंद्र कयादूला चोरून नेत असताना तिच्या पोटात कोण होता? भक्त प्रल्हाद. जन्मल्याबरोबर काय घेतलं हो? देवाचं नाव घेतलं. पण हिरण्यकश्यपूच्या राज्यात देवाचं नाव घ्यायला काय होती? बंदी होती. पण आपलाच मुलगा देवाचं नाव घेतो. त्या हिरण्यकश्यपूने वर मागितले. आपल्याला सर्वांना माहीत आहे, घरात नको मरण, दारात नको, उन्हात नको, पावसात नको, माणसाच्या हातून नको, पशूच्या हातून नको, असं त्याने वर मागून, आणि आपला मुलगा नामस्मरण देवाचंच नाव घेतोय. शेवटी त्याला राग आला, पटकन सांगतोय आणि सांगितलं, तू ज्या देवाचं नाव घेतोस ना, मग तुझा देव तो आहे तरी कुठे? म्हटलं 10 दिशांना ओतप्रेत भरलेल्या खांबावर लात मारली. नृसिंह अवतार घेऊनी प्रकट झाला खांबामधून. उंबरठ्यावर उभा राहिला, नखानं आतडं बाहेर काढलं आणि तो काय झाला? भक्त प्रल्हादासाठी देव धावत. मग मला काय सांगायचं, भक्त प्रल्हादा करता आला का? त्याच्यावर संकट होतं त्यावेळी आलास. द्रौपदी करता आलास. साडी बीच, नारी थी की नारी बीच साडीमध्ये द्रौपदी होती की द्रौपदीमध्ये साडी होती? हे गांधारीच्या 100 कौरवांना कळालं का हो? भगवंतानं मागे राहून वस्त्र पुरवली की नाही? त्यावेळी देवा आलास, ते योग्य आहे. मी तुला बोलावलंच नाही. निळभरे आम्ही नोळखोती देवा, सुकयाचा धावा करीत तू, सुकयाचा धावा करीत तू. निळभरे आम्ही नोळखोती देवा, सुकयाचा धावा करीत तू, सुकयाचा धावा करीत तू. निळा म्हणे आम्ही नो लोकची देवा, तुकयाचा धावा करू. तुकाराम महाराजांकरता बसलेलो आहोत. पांडुरंग परमात्म्याला माघारी जावं लागलं आणि पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराजांकडे गेला आणि सांगितलं, तुमचा भक्त उपोषणाला बसलेला आहे, जा त्याच्याकडं. मग तुकाराम महाराज वैकुंठाहून आले की नाही? कुणाकरता? निळोबा राया करता. अजून कुणाकरता आले? बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करते धावा. आता भागीरथ करता आले, काय केलं? शेवया केल्या. पण शेवयांना काय लागतं? काय लागतं महिला मंडळ? दूध लागतं, दूध. येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. दगडाच्या नंदीचं दूध काढलं आणि तुकाराम महाराजांना शेवया करून घातल्या. अजून कुणा करता आले? संताजी जगनाडे तेली, याला न सांगता गेले, त्यांच्या देहाला मुठ माती करण्याकरता आलेले आहेत. विठ्ठल तुकाराम महाराज निळोबारायांच्या जवळ आले. मला काय सांगायचं आहे? हात ठेवून मस्तकी सुखी कले ते विलितेत. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगतात,
चितरणे दिन उद्धरणे नवल कोण नोया सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी म्हैसी पुत्रामुखे बोलविणे श्रुती चालविणे भिंती बैसुनिया नोया सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी उदका माझी वया ठेवून कोरड्या दाखविणे रोकड्या विश्वजना नोया सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी निळा म्हणे ती संगेची तरणे निळा म्हणे ती संगेची तरणे दिन उद्धरणे नवल कोण नोया सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मी अभंगाचा आणि अभंगाचा फक्त भावार्थच केलेला आहे. आपण सर्व वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपवृद्ध मंडळी आहात. शांत चित्ताने तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आतापर्यंत बसणाऱ्या मंडळीला आम्ही त्रास दिला तुम्हाला शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. आता ज्यांना ज्यांना हात असतील ना त्यांनी हाताचा उपयोग टाळी वाजवून त्या पांडुरंग परमात्म्याचं मोठ्यानं भजन करायचं आहे. विठोबा रघुमाई कीर्तनकार 6 प्रकारचे असतात. ऐका बरं का. कीर्तनकार किती प्रकारचे आहेत? सच्चा अच्छा बच्चा. किती झाले? बोला. झोपले नाही ना? कारण 10:30 वाजत आलेले आहेत. सच्चा बच्चा अच्छा 3 झाले. सच्चा बच्चा अच्छा कच्चा लुच्चा आणि महालुच्चा किती झाले? 6 झाले. सच्चा कीर्तनकार कीर्तन करतो निघून जातो त्याला सच्चा कीर्तनकार असं म्हणतात. अच्छा कीर्तनकार कीर्तन भले आपण भलो त्याला अच्छा. आणि बच्चा पाकिट द्या अगर देऊ नका
काही संबंध नाही. सच्चा अच्छा त्याला बच्चा कीर्तनकार. कच्चा कीर्तनकार कोणाला म्हणतात? पाकिट दिला तर घेतो त्याला कच्चा कीर्तनकार म्हणतात. आणि लुच्चा कीर्तनकार कोणाला म्हणतात? पाकिट दिला की तिथेच फोडतो त्याला लुच्चा कीर्तनकार असं म्हणतात. आणि महालुच्चा कीर्तनकार कोणाला म्हणतात? मागून घेतो. पाकिट दिला ना का तिथे फोडतो आणि पैसे मोजत बसतो. आता मी सुद्धा जनार्दन पाटीलला सांगणार आहे, या अजून पैसे द्या पाकिटमध्ये. कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग गळ्यामध्ये किती सोनं घाला, अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, राम कृष्ण हरी म्हटल्याशिवाय राहणार नाही. जी माणसं तोंडावर परखड बोलतात ना, परखड, ती सज्जन असतात. जी माणसं तोंडावर परखड बोलतात ती सज्जन असतात. आणि जी माणसं तोंडावर गोड गोड बोलतात, पद्माकर महाराज असे, पद्माकर महाराज असे, पण पाठीमागून निंदा करतात बरं का. आणि जी माणसं गालातल्या गालात हसतात ती प्युअर धोकादायक असतात, धोकादायक असतात, धोकादायक असतात. विठ्ठल दारू गांजा मत पीवयारो अक्कल गुंग हो जाती है. अरे जाम से जाम कोई पीते हो, रात में पिएगी तो सुबह उतर जाएगी. अरे पीने का है तो हरिनाम का प्याला पियो, हरिनाम का प्याला पियो. जिंदगी सुधर जाएगी, सुधर जाएगी, सुधर जाएगी. विठ्ठल एक दारुड्या माणूस बायको समोर प्रतिज्ञा करत होता. काय बिडकर, मी जर गावचा सरपंच झालो तर अख्खा गावच बदलवून टाकेल. काय प्रतिज्ञा करीत होता? गावचा सरपंच झालो तर, आणि जर का नगरसेवक झालो अख्खा शहरच बदलवून टाकेल. आणि जर का मुख्यमंत्री झालो अख्खा महाराष्ट्र बदलवून टाकेल. कोण म्हणतोय? दारुड्या. बोला, बरं झालं तुम्हीच बोलला ते बरं झालं. आणि जर का पंतप्रधान झालो तर अख्खा जगत बदलवून टाकेल. कोण? दारुड्या. दारुड्या. त्यावेळी तिची बायको त्याला काय म्हणते त्या दारुड्याला, अहो तुम्ही लुंगीऐवजी माझं परकर घातलंय, परकर ते बदला आणि मग जग बदलायला निघा. विठ्ठल काय बापू हो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि आपल्या जीवनाचं सार्थक करा. कीर्तनाची वेळ संपलेली आहे बरं का. मला या भक्ती मार्गाला लावणारे वैकुंठवासी जोमा गोमा फडके चिपले, मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत तेनेच पंथे चालू जाता न पडे गुंता. माझे गुरुवर्य रायगड भूषण सर्वांच्या परिचयाचे पुरुषोत्तम बाबा दाटवकर रोहा हे माझे गुरुवर्य आहेत. मागे संगीताचे गुरुवर्य हरिश्चंद्र बोवा पाटील हे आहेत. बिडकर, आपला माझा दूरदर्शन पुण्याला किती वर्षापूर्वी कार्यक्रम झाला होता? 14 वर्षे झाली का? तू होता का? हो हो, मी होतो ना. होते ना. पुणे दूरदर्शनला 14 वर्षापूर्वी. मग आता जर झी टॉकीजला मी जर माझा नंबर दिला तर होणार नाही का? त्यावेळी तो सह्याद्री चॅनलला लागला होता बरं का. मी आपल्याकडची सगळी लोक घेऊन गेलो होतो, त्यावेळी झाला होता. विठ्ठल माझ्या अल्पशा बुद्धीला या अभंगावरती विचार मांडले बरं का. अभंगाच्या एकच सुद्धा शब्द बाहेर गेलेला नाही. चांगले शब्द असतील ते माझे गुरुवर्य पुरुषोत्तम धाटाकर यांच्या चरणावरती समर्पित करतो. तुम्हा सर्व श्रोतृवर्गाच्या चरणावरती समर्पित करतो. माऊलीच्या चरणावरती, तुकोबारायाच्या चरणावरती समर्पित करून
ज्या संतांनी मार्ग दाखवला त्या संतांचं भजन घेऊया. ज्ञानेश्वर करविली तैशी केली कटकट वाकुडे का नीट देवदानी. तुका म्हणे मंत्र त्रिअक्षरी सोपा. जय विठ्ठल जय जय ऐका, आजचा आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशीची सेवा हरिभक्त परायण. पद्माकर महाराज पाटील कोकण दिंडीचे अध्यक्ष 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये बरं का. नव्हे हा महिमा नाही का हां सामान्य संतांचा. या अभंगावर फारच सुंदर असं त्यांचं कीर्तन झालेलं आहे. ग्रामस्थ मंडळातर्फे त्यांना धन्यवाद देण्यात येत आहे बरं का. सुंदर असं कीर्तन झालेलं आहे. तर त्यांना आता जनार्दन पाटील आमच्या गावचे हरिभक्त पारायण जनार्दन पाटील पोलीस पाटील आहेत ते त्यांच्या मार्फत प्रेमाने बरं का प्रेमाने ड्रेस दान देण्यात येत आहे. या इकडे हरिभक्त परायण जनार्दन पाटील यांच्या मार्फत महाराजांना ग्रामस्थामार्फत महाराजांना ड्रेस दान देण्यात येत आहेत. हरिभक्त परायण पद्माकर महाराज पाटील वास्तविक पाहतात ते कीर्तनाचं पाकिट घेत नाही. त्यांची फ्री सेवा असते. त्यांचं दराचं कीर्तन नाही. चांगला